ऑल राईट, वेलकम बॅक मित्रांनो. तर सुरुवात करूयात आजच्या सेशनला कंट्रोल ओ प्रेस करून, जिथे मी तुम्हाला ही स्पेसिफिक PSD फाईल देतोय. या PSD फाईलला ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे येलो कलरची लेयर दिसेल. हा आपला स्मार्ट ऑब्जेक्ट आहे. या स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला तुमचा टेक्स्ट ॲड करायचा आहे किंवा तुम्ही वेगळ्या ठिकाणी ॲड केलेला टेक्स्टसुद्धा या ठिकाणी ड्रॅग अँड ड्रॉप करून व्यवस्थित असा ठेवू शकता. ठेवल्यानंतर मेक शुअर करा कंट्रोल टीने तुमचा टेक्स्टची साईज अशा प्रकारे तुम्हाला वाढवायची आहे. व्यवस्थित असा मोठा बोल्ड करून टेक्स्ट ठेवल्यानंतर कंट्रोल डब्ल्यूने क्लोज करताना येसला क्लिक करा. आपला टेक्स्ट इफेक्ट या ठिकाणी अपडेट होईल. बट या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स आहेत. एक्झाम्पल, तुम्ही हे जे फ्लेअर्स पाहताय हे सगळे डिस्टॉर्टेड आहेत. तर आपण यांना व्यवस्थित असं अलाइनमेंटने योग्य त्या ठिकाणी ठेवूयात. हे लाईट फ्लेअर तुम्हाला व्यवस्थित असे ॲडजस्ट करून इथं ठेवायचे आहेत. जर कमी पडले तर तुम्ही अल्ट प्रेस करून त्यांच्या मल्टिपल कॉपीज घेऊ शकता. सिम्पल आहे, अल्ट प्रेस करायचं आहे, त्याची कॉपी क्रिएट होईल आणि योग्य त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे. आपण टेम्पररी ही स्पेसिफिक लेअर हाईड करू शकतो आणि नंतर ह्या स्पार्क्सचा डुप्लिकेट घेऊ शकतो. व्यवस्थित असे स्पार्क सेट झाल्यानंतर आपण ह्या सर्व स्पार्कला इथून ते इथपर्यंत शिफ्ट प्रेस करून क्लिक करा आणि ह्या सर्वांचा ग्रुप करा. कंट्रोल जी प्रेस करून त्या ग्रुपला तुम्हाला हाईड करायचं आहे. ह्या लाईट्सला देखील हाईड करायचं आहे, बॅकग्राऊंड देखील हाईड करायचं आहे आणि सर्वात वरती ही स्पेसिफिक लेअर व्हिजिबल करून कंट्रोल अल्ट शिफ्ट ई प्रेस करायचं आहे आणि ह्या स्पेसिफिक PNGला ड्रॅग अँड ड्रॉप करून तुमच्या डिझाईनवरती ठेवायचं आहे. कंट्रोल टी प्रेस करून मी अगेन ट्रान्सफॉर्म करतोय आणि योग्य त्या ठिकाणी हा स्पेसिफिक टेक्स्ट आपला ठेवतोय. त्यानंतर आपण स्पार्कची जी फाईल आहे त्याला व्हिजिबल करूयात आणि हे स्पार्क देखील तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करून आपल्या मेन लेअरवरती व्यवस्थित असे ठेवायचे. स्पार्क व्यवस्थित ॲडजस्ट झाल्यानंतर आपण या ठिकाणी ह्या स्पेसिफिक टेक्स्टला लॉंग शॉट अप्लाय करू. तर विंडोजमध्ये मी ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलेली ॲक्शन आहे, ज्या ठिकाणी मी सिम्पली सिंगल क्लिक करून या ठिकाणी लॉंग शॉट अप्लाय करतो. ह्या लॉंग शॅडोला तुम्हाला ओपेसिटी वगैरे ॲडजस्ट करायची आहे आणि आपला टेक्स्ट इफेक्ट रेडी आहे. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.